नमस्कार मंडळी, आज आपण भेटणार आहोत बैलगाडी क्षेत्रातील नियोजनाचा बादशाह, नादाची शिदोरी जपणारे आणि बैलगाडी संस्कृती उभी करणारे नाव आदरणीय अल्ताफभाई मुलानी. इतिहासात पहिल्यांदाच आदत वासराने पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानात 3 फेरी रितसर पळून पहिला नंबर मिळवला. त्या सचिन बैलाच्या भेटीसाठी अल्ताफभाई स्वतः पांगरी ते नातेपुते असा पायी प्रवास करणार आहेत. हा प्रवास हव्यासासाठी नाही, अभिमानासाठी आहे. बैलगाडीच्या नादासाठी, परंपरेच्या सन्मानासाठी आणि सचिन सारख्या अभिमानी बैलाला सलाम करण्यासाठी. आजच्या मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत अल्ताफभाईंचा प्रवास, त्यांची बैलगाडाप्रती आसक्ती, सचिन बद्दलची भावना आणि पुढच्या पिढींसाठी संदेश. तर चला मित्रांनो, बैलगाडी जगण्याची ताकद दाखवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांची कहाणी ऐकूया. अल्ताफभाई, सुरुवातीला तुम्ही बैलगाडी क्षेत्रात कसं काय आलात? बैलगाडी क्षेत्रात याचं कारण म्हणजे आमचे मित्र ब्रह्मा पैलवान कुमटे यांच्यामुळं आम्हाला नाद लागला आणि त्या नादामागे मग मला नाद लागला की मग माझ्या माघारी आमचे चुलते कमालबाई मुलानी, दिलावरबाई मुलानी, जहांगीरबाई असतील, शाहिदबाई असतील, सगळ्याच नाद लागला. पहिल्या दिवसापासून आजच्या नावापर्यंत तुमचा प्रवास कसा होता? पहिल्या नावापासून म्हणजे पहिलं बी आपल्या क्षेत्रात आपलं नाव चांगलं आहे आणि मी डोक्यात आणले, संकल्पना तयार केली की आज कोणीतरी आपल्यातलंच आपलंच आज आपल्या शब्दावर आणि आपल्या सोबत राहून आज सचिन नावाचं वासरू त्यांनी खरेदी घेतलं. आणि सुरुवातीला जेव्हा खरेदी घेतलं त्या टायमिंगला मला त्यांनी बोलवून मला दाखवलं. त्या टायमिंगला मग गणवडवाडीच्या मैदानात आम्ही नियोजन केलं. मग गणवडवाडीच्या मैदानात गट पास करून सेमीला फॉल होऊन वर गट काढला आणि त्याच्यानंतर मग घरची गाडी त्यांनी काजडला पळवली, तिथं बी क्वार्टर फायनल राहिली. त्यानंतर मग ओळखीच्या मैदानात हिंदकेसरी मैदानात त्यांनी 2 नंबर पटकावला आणि त्याच्यानंतर मग पुशेगाव मैदान ही गाडी त्यांनी घातली आणि दोन्ही आदत 78 वर्षा इतिहासात त्यांनी 1 नंबर केला दोन्ही आदतने. अल्ताफभाई, एक बैल तयार करायला किती कष्ट आणि किती वेळ लागतो? आता कसं असतं, बैलाचं म्हणायला गेलं की खाद्य वेगळं आहे, इतरांपेक्षा आमच्या बैलांचं खाद्य वेगळं आहे. आणि खाद्य म्हणजे आता आमच्या बैलांचंच बघा की आमचं वरदान असो, लक्ष्य असो, बादल असो, भाईजान असो, नवीन खरेदीत आणलेली वरदान, भाईजान, त्याच्यानंतर 4-5 बैल आहेत आपली, तरी काजू, बदाम, तूप, त्याच्यानंतर खिलार पेंड आहे, डाळ आहे. अल्ताफभाई, सचिन हा बैल जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? तुमची प्रतिक्रिया काय होती? जेव्हा मी त्यांच्या घरी बघितला त्या टायमिंगला बघितलं, म्हटलं काहीतरी घडवल आणि 100% त्यानं घडवलं. सचिनने हिंदकेसरी मैदानात जे केलं त्याबद्दल तुमची भावना काय होती? अहो, भावना म्हणजे ज्या माणसाला आपण ह्या क्षेत्रात आणलं आणि वर्षाच्या आत की आज तुम्हाला माहित आहे, आज पुशेगावचा हिंदकेसरी गुलाल घेण्यासाठी किती तळमळ मालकांची असते, बैलगाडी मालकांची. 2000 बैला आहे की, पण जे आज भविष्य म्हणजे जुनी माणसं अजून काय गुलाल भेटले नाही, त्यांना 1 वर्ष झालं त्यांना नाद लागला, त्या वर्षात त्यांनी पुशेगावचा गुलाल घेतला. सचिनच्या विजयानंतर बैलगाडी क्षेत्र बदलतंय असं तुम्हाला वाटतंय का? नवीन चेहरा कुठला तरी समोर आला पाहिजे आणि तो नवीन सचिनच्या रूपात तो चेहरा समोर, सचिन आणि लक्ष्य हे चेहरा समोर आला. अल्ताफभाई, सचिनने जे केलं त्याबद्दल म्हणजे दिलावरबाई आणि कमालबाई काय सांगतात? आता कसं आहे हो का, मी जे करतो सचिनचं तर आहेच की. सचिन म्हणजे जेव्हा सचिन या क्षेत्रात म्हणजे नवीन आणला त्या टायमिंगला कमालबाईंनी बी ह्याला बघितलं, गणवडवाडी त्यांनी बघितलं, रुबाईंनी बघितलं आणि तेव्हा बी आम्ही बसलो, तेव्हा बी दोघं म्हणले की ही वस्तू काहीतरी घडवल आणि 100% त्यानं वस्तू घडवली. पांगरी ते नातेपुते असा पायी प्रवास करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? आता खरं सांगायचं म्हणलं तर जेव्हा सचिन लक्षानं गट काढला त्या टायमिंगला मी मालकांना, शाहिदबाईंना फोन लावला की डबल हिंदकेसरी म्हणजे प्रथमतः हिंदकेसरी वडकीत झाला आणि गट काढल्यानंतर मी त्यांना फोन लावला की डबल हिंदकेसरी, म्हणलं तुमचं अभिनंदन म्हणलं. आणि त्याच्यानंतर मग मी महाराजांना आपलं अशी पाठ फिरवली आणि तिकडं तोंड केलं, म्हणलं सेवागिरी महाराजांना की
मालकाची इच्छा आणि मालकाचं म्हणलं नाव आणि सचिन म्हणलं आज 1 नंबर व्हावा. जर 1 नंबर झाला तर मी पांगरी ते नातेपुते चालत जाईन हे मी बोललो आणि मी आज ते पूर्ण करतोय. हा प्रवास सचिनसाठी का महत्वाचा आहे? आज सचिनवर आपला जीव आहे. म्हणजे आपण सचिनला म्हणजे सचिनच नाही सर्व बैल आहेत आमचे बी बैल आहे ते सचिन आहे म्हणजे पुरेपूर सचिनवर जास्त आपला आपण चाहता आहे सचिनचं. आणि सचिननं आज वेगळं करून काहीतरी दाखवलं त्याच्यामुळे आपण आज हा निर्णय घेऊन आपण सचिनसाठी चाललोय. तुम्हाला या प्रवासातून कोणता संदेश घ्यायचा आहे? संदेश म्हणजे संदेशचा विषय कसा आहे आज आपण हा निर्णय पांगरी ते नातेपुते सचिनसाठी घेतला आणि भविष्यात आपण भविष्यात म्हणजे अजून काही दिवसातच असाच संकल्पनेचा निर्णय आपण मोठा घेतला आहे. आमचे बंधू राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा बी लवकरात लवकर मी तिकडं असाच जे आता सचिनसाठी चाललोय आणि त्या पद्धतीने मी त्याला जाणार आहे मथुरला भेटाय. कारण मी 2 बैला म्हणजे सचिनच्या अगोदर मी 2 बैलांचा चाहता आहे. मथुर आणि राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा मथुर आणि ब्रह्मा पैलवान कुमटे यांचा बिस्किट हे आपण त्या बैलांचा चाहता आहे. आणि तिसरं म्हणलं तर मग ही आणि वैयक्तिक माझी बैल आहे ते मी आहेच ना पण बाहेरची बैल म्हणले तर मग ब्रह्मा पैलवान कुमटे यांचा बिस्किट आणि राहुलभाई आडोली कल्याण यांचा मथुर आणि तिसरा सचिन. अल्ताबाई बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला नियोजनाचा बादशाह म्हणतात पण हे नाव तुम्हाला कसं मिळालं? कसं आहे गेल्या 4 वर्षापूर्वी आपल्याला कोणी विचारत नव्हतं. आता समोर कमाल बाई आहेत दिलावर बाई आहेत. आम्ही जेव्हा आम्ही मैदानात जात होतो तेव्हा आम्हाला कोणी विचारत नव्हतं आणि जेव्हा आपली बैल पळायला लागली आणि म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर ब्रह्मा पैलवान कुमटे यांचा हात माझ्या पाठीशी आहे आणि राहुलभाई पाटील ह्या दोघांचा हात माझ्या पाठीशी आहे. आणि आता कुठंतरी नाव आपलं गाजतंय आणि आज आपलं नाव चर्चेत महाराष्ट्रात बऱ्यापैकी झालेलं आहे. अल्ताबाई बैलगाडीची शर्यत यशस्वी व्हावी यासाठी नेमकं काय महत्वाचं असतं? बैलगाडी शर्यतीच कसं आहे बैलगाडी शर्यतीसाठी आपण आज तुम्ही बघताय की काही वर्षापूर्वी बैलगाडी शर्यत बंद होतं आणि आता कुठंतरी ह्याला हे आलंय. मग त्याच्यामुळं हा नाद पुरेपूर गरीब म्हणजे हा नाद पुरेपूर पुढे चालावा वारसा हा चालावा हेच आपलं हे आहे. अल्ताबाई एक तुम्हाला शेवटचा प्रश्न, मराठा बैलगाडी परंपरेचं भविष्य तुम्हाला कसं दिसतंय? आता कसं आहे बैलगाडी क्षेत्रात बी हा खेळ कुस्तीनंतर आता तुम्ही बघितलं की कुस्तीला कुठंतरी आज यात्रा असो काय असो हा बैलगाडी म्हणजे क्षेत्र आणि बैलगाडी शर्यत आज कधी पूर्वी व्हायचं की ह्या वर्षी त्या वर्षी आज तुम्ही बघताय की बैलगाडी क्षेत्र आज पुरेपूर टॉपला चाललंय भारतात टॉपला चाललंय मित्रांनो. आणि बैलगाडी क्षेत्रातील सर्व चालक मालक आणि बैलगाडी क्षेत्रातले शौकीन आणि पुरेपूर सर्व महाराष्ट्रातना कळवण्यात येते की हा जो चॅनल आहे महाराष्ट्र पोलीस हा चॅनल आणि तुम्ही हा चॅनल पाहू शकता. लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं मित्रांनो आपले रोहित गोसावी आहेत आमचे मित्रच आहेत आणि त्यांचाही चॅनल पोलीस भाऊ हे चॅनल हाही चॅनल माझ्यासोबत आहे आणि बऱ्यापैकी हा चॅनल ह्या ठिकाणी मला आज काय सपोर्ट म्हणजे माझ्या नावासाठी आणि काही म्हणजे माझे मित्रच आहेत असं नाही की काय घरातलेच आहेत माझे तिघही बी घरातले आहेत आणि तिघही माझ्यासाठी आलेले आहेत आणि पुरेपूर शेवटपर्यंत माझ्यासोबत आहेत. धन्यवाद रोहित, धन्यवाद आकाश, धन्यवाद धनाजी.